मराठीच्या पुस्तकामध्ये आपण यापूर्वी 2 कविता अभ्यासलेल्या आहेत. माय मराठी आणि वल्हवा रे वल्हवा नाव. मग या कविता तुम्ही गुणगुणताना म्हणता ना? हो, ठीक आहे. तर आता पुढची कविता आहे माहेर. सदाशिव माळी यांनी ही कविता लिहिलेली आहे. तर माहेर वाशिनीला सुचत गेलेल्या ज्या कल्पना आहेत त्या कल्पना या कवितेमध्ये मांडलेल्या आहेत. आपण प्रथम ही कविता म्हणूया, ठीक आहे? मी म्हणते आणि मग माझ्या मागे तुम्ही नंतर म्हणायचं आहे पुस्तक काढून. पहा, प्रत्येक आपण ह्या 2 ओळी 2दा म्हणणार आहोत. सुरू करायचं? ओके, चला. तापी काठची चिकण माती ओटा तरी बांधू ग बाई. तापी काठची चिकण माती ओटा तरी बांधू ग बाई. असा ओटा चांगला तर जात तरी मांडू ग बाई. पहा, मुलं मग असा म्हणतात, त्यांना खूप जोर द्यायची सवय असते ना, असा किंवा चिकण असं म्हणतात. म्हणून शब्दांकडे लक्ष द्या. आलं लक्षात? मग ह्या कविता म्हणत असताना तुम्हाला कवितेची ओळी पाठ झाल्या की तुम्ही त्या शब्दावर बोट ठेवलं की तुमचं वाचनही या ठिकाणी कव्हर होणार आहे. असा ओटा चांगला तर जात तरी मांडू ग बाई. असा ओटा चांगला तर जात तरी मांडू ग बाई. असं जात चांगलं तर सोजी तरी दळू ग बाई. असं जात चांगलं तर सोजी तरी दळू ग बाई. अशी सोजी चांगली तर लाडू तरी बांधू ग बाई. अशी सोजी चांगली तर, पहा, श शहामृगाचा आणि स दोन्ही मधला फरक लक्षात घ्यायचा आहे. अशी सोजी चांगली तर लाडू तरी बांधू ग बाई. असे लाडू चांगले तर शेल्याच्या पदरी बांधू ग बाई. असे लाडू चांगले तर शेल्याच्या पदरी बांधू ग बाई. असा शेला चांगला तर भाऊराया भेटू ग बाई. असा शेला चांगला तर भाऊराया भेटू ग बाई. असा भाऊ चांगला तर, ठीक आहे, 5 स आणि श. असा भाऊ चांगला तर दारी रथ आणील ग बाई. असा भाऊ चांगला तर दारी रथ आणील ग बाई. असा रथ चांगला तर नंदी तरी झुंपीन ग बाई. असा रथ चांगला तर नंदी तरी झुंपीन ग बाई. असा नंदी चांगला तर माहेराला जाऊ ग बाई. असा नंदी चांगला तर माहेराला जाऊ ग बाई. असं माहेर चांगलं तर धिंगा मस्ती करू ग बाई. असं माहेर चांगलं तर धिंगा मस्ती करू ग बाई. धिंगा मस्ती करू ग बाई. धिंगा मस्ती करू ग बाई. आवडलं? कविता तर आवडली. कवितेतील ही इतकी सुंदर वाक्यरचना आहे, काव्यरचना आहे की आपल्याला आपलं बालपण आठवतं. पहा, काय आठवलं तुम्हाला मुलांनो? तर यामध्ये तुम्हाला हे जात दाखवायचं आहे. पहा, या कवितेमध्ये ह्या जात्याचं वर्णन आलेलं आहे. पूर्वी ज्या वेळेला आता गिरण्या घरातच आलेल्या आहेत, हो का नाही? मग यापूर्वी कुठं जात होतो आपण? मोठ्या गिरणीला दळायला जायचो. पण खूप वर्षापूर्वी तुमच्या आजीला किंवा तुमच्या पणजीला विचारा, पहाटे उठल्या की त्या जात्यांवर ताजं ताजं दळण दळायच्या. गहू दळायच्या, साखर दळायच्या. मग दळण, त्यात ज्वारीचं पीठ, बाजरी, त्यानंतर तुम्हाला जर पोळी खायची असेल तर पोळी खाण्यासाठी जे हरभरा लागतं की नाही, डाळ, त्याच्यावरची पाठ काढण्यासाठी
अशा पद्धतीने याच्यावर हे पाट काढलं जायचं, मागचं जे टर्फल असतं ते. त्यासाठी हे साधन वापरलं जायचं. मग पहाटे लवकर उठणे, सडा रांगोळी झालं की हे दळण दळायला बसणे, दळण दळता दळता त्या ओवी म्हणायच्या. मग या ओवी म्हणत असताना मग आपल्या सुखदुःख सारं एकमेकींना सांगितलं जायचं. आपल्या संसारामधल्या ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या साऱ्यांच्या कल्पना करून सहज या ठिकाणी ओवी म्हटल्या जायच्या. ठीक आहे. मग बहिणाबाईंच्या अशा ज्या कविता आहेत त्या कविता, जनाबाईंच्या ओवी, हे सारे तुम्हाला संग्रह करायचे आहेत. कुठे भेटले? लिहून ठेवा. ठीक आहे. पहिली माझी ओवी ग, आठवतात? ह्या ओळी आठवतात तुम्हाला? रेडिओवर आपण ऐकत असतो. तर अशा या ओव्या ज्या आहेत ते साऱ्या तुम्ही लिहून ठेवा. मग पहा, सदाशिव माळी या कवींनी, आता ह्यांना कवी म्हणायचं, लेखक नाही, कविता लिहिली नाही यांनी, कवी. पण या कवींनी या ठिकाणी कल्पना केलेली आहे की माहेरवाशीण जी आहे, या माहेरवाशिणीला एक हे पाहिलं, माती पाहिली की तिला कल्पना, वेगवेगळ्या कल्पना सुचतात. हे कविता म्हणत असताना आपल्यालाही आपलं बालपण किंवा काही गोष्टी आठवलेल्या असतील. एकच उदाहरण सांगते पहा. तर तुम्ही जेव्हा वाळूमध्ये जाता तुम्हाला निरनिराळे प्रकारचे दगड दिसतात, बरोबर आहे. मग त्या दगडांमध्ये कोणाला हत्ती दिसतो, कोणाला हरिण दिसतो, तर कोणाला फक्त हत्तीची शेपूटच दिसते, कोणाला तो दगड हत्तीच्या सोंडेसारखा दिसतो, कोणाला तो गणपती दिसतो. ज्याच्या त्याच्या कल्पना. मग या कल्पनेमधूनच पुन्हा तुमचे भरारी जे आहे स्वप्नांची, तुम्ही स्वप्नामध्ये रंगून जाता. तुमच्या कल्पनाच्या भराऱ्या अशा उंच उंच उडायला लागतात. किंवा तुम्ही वाळूमध्ये घर करता, मस्तपैकी घर करता, छानसं सुंदर घर करता. तर तुम्ही काय म्हणता की खोपो का काय तरी म्हणता पहा, ते तसं घर करता आणि त्याला बघत बसता. आणि बघत बसला तुम्हाला आठवतं की नाही, कल्पना सुचतात की नाही, काय काय आठवतं तुम्हाला? मी मोठा होईन, असा घर बांधेन, समोर एक गाडी असेल, मग मी डॉक्टर होईन, काय 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 कल्पनाच्या भराऱ्या सुचत जातात. आपलं हे मन वडाय वढाय उभ्या पिकावरलं. तर उभ्या पिकावर हे आपलं मन सारखं इकडून तिकडं उडत असतं, बरोबर आहे. बहिणाबाईंची कविता आहे ही. मग आपलं मन असं सारखं कल्पना करत असतं. माणसाने स्वप्न पहावेत, डोळे जागेपणी स्वप्न पहावेत आणि ते आपण लवकर डोळे बंद करण्यावर असं नाही म्हणणार मी तुम्हाला. अजून लहान आहात बघा नाही, जागेपणी स्वप्न पहा आणि लवकर ते सत्यात उतरवा. ठीक आहे. पहा, मग आता आपण जाऊयात आपल्या कवितेकडे. मग सदाशिव माळी यांनी एक माहेरवाशीण, काय झालेलं आहे पहा. तर जी सासरी आहे, ठीक आहे. मग तापी काठी चिकण माती, ही तापी नदी आहे. मग ही तापी जी नदी आहे, तर या नदीकाठी चिकण माती आहे. चिकण म्हणजे चिकट असलेली. आपल्या दारासमोरची माती आपण घेऊन काहीतरी केलं लगेच चिराग पडतात, ती माती नव्हे. ठीक आहे. ही चिकण माती असते, आपण काही केलं की ती माती घट्ट बसते. मी माती इतकी चिकट आहे, इतकी चिकण आहे. मग ती कोण पहा या ठिकाणी दाखवलेली आहे. जात्यावर दळत असताना ती माहेरवाशीण कवितेमधील स्त्री काय म्हणते, मग चिकण माती इतकी सुंदर आहे तर आपण जरा एक ओठा तर बांधून घेऊयात. त्यावेळेला काही सिमेंट फरशा किंवा तुमचे ते मोजाट फरशा, ते टाईल्स असं काहीही नव्हतं. साधं ओठात जे काही निसर्गामध्ये दगड धोंडे मिळतील ते दारासमोर रचायचे आणि त्याच्यावर शेण माती यांचा सडा टाकून दररोज ते सारवून ते ओटा घट्ट करायचा. पण आरोग्याला ते खूप छान मुलांनो. मग पहा, तर ओटा तरी बांधू ग बाई. मग पुन्हा पहा, मग असा ओटा चांगला तर. मग ती स्त्री काय म्हणते, हा ओटा इतका सुंदर झालेला आहे, इतका घट्ट झालेला आहे. आपण पाहतो ग्रामीण भागामध्ये जर तुम्ही गेलात, मोठे मोठे अंगण असतात आणि अंगणामधून तुम्ही एंट्री केलात की ओटा हा असायलाच पाहिजे, हो ना.
आणि ओटा असला की का कोपऱ्यामध्ये मग तिथं जातं असतं, उखळ असतं, चोपाळा असतो, अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. गाई गुरांचा गोठासुद्धा, गाई गुरुसुद्धा, वासरंसुद्धा तिथं बांधलेली असतात. पहा मग ती स्त्री काय म्हणते, ओटा एवढा सुंदर झाला आहे, आता ती कल्पना करत आहे, चला मग एक जातं आपण मांडूया तिथं, छान याच मातीचं जातं सुद्धा करूया. मग असं जातं चांगलं तर एवढं सुंदर जातं बांधल्यानंतर, एवढा सुंदर कट्टा बांधल्यानंतर सोजी तरी दळू ग बाई. सोजी म्हणजे आहे एक धान्याचा प्रकार आहे. ओलसर जर गहू जराशे ओले करतात आणि मग ते दळले की त्यापासून सोजी बनते. म्हणजे आता आपल्या भाषेमध्ये आपण गिरणीमध्ये नेऊन रवा पोळून आणतो का नाही, हा तर ती सोजी, रवा थोडक्यात. तर अशी सोजी दळू ग बाई, सांजा करतात पहा तो रवा, ठीक आहे. सोजी तरी दळू ग बाई, धान्य जात्यावर दळलं जायचं. अशी सोजी चांगली तर. आता सोजी इतकी सुंदर झालेली आहे, गप्प कसं बसलं एका स्त्रीला, आई गप्प बसते का? छान सोजी, तूप, साखर, खोबरं बघितल्यानंतर हां ती लाडू बांधायला घेते का नाही, तसंच लाडू तरी बांधू ग बाई. आता ती स्त्री काय म्हणते, सोजी एवढी छान दळल्यानंतर मग पहा या जात्यावर सोजी दळलेली खाली तुम्हाला दिसत आहे इथे वस्त्रावर सोजी दळताना. मग एवढी सोजी सुंदर झाल्यानंतर आता काय केले पाहिजेत, हां असे लाडू तरी बांधू ग बाई. तर लड्डू बनाना चाहिए, लड्डू तो बनते ही है, असं थोडक्यात, ठीक आहे. मग असे लाडू चांगले तर, बापरे लाडू इतके सुंदर झालेले आहेत, इतके चविष्ट झालेले आहेत. मग शेल्याच्या पदरी बांधू ग बाई. शेला, शेला हे एक वस्त्र आहे, हे भरजरी कापड आहे. मग आपले आई शालू वगैरे नेसते की नाही लग्न समारंभाला, तर ते मोठे मोठे लोक असे अंगावर वस्त्र घालतात. पहा तुम्ही ते कोणती सिरियल पाहत होतात, ते 6:30 वगैरे असायचे, काय आठवत नाही मला, ते कुठली तर ती सिरियल होती पहा, त्याच्यामध्ये ते घालत असतात की ते शेला. तुम्ही समोर असता तर मला लगेच सांगितलं असतं, पहा नाव मुलांनो. 7ला असायची की ती मल्हार मल्हार काहीतरी, हां तर त्यामध्ये त्या 2 स्त्रिया घालत असतात ना, मला त्यांचे पण नावं विसरले, जाऊ दे. मग असा शेला चांगला तर, ह्या भरजरी वस्त्र इतका सुंदर आहे, त्यामध्ये एवढे छान लाडू बांधलेले आहेत, तर भाऊ राया भेटू ग बाई. आता भावाला भेटलंच पाहिजे, म्हणजे आपल्या भावाला बोलावून घेऊ. कशासाठी पहा, असा भाऊ चांगला तर. भावाला बोलवणं जर धाडलं तर भाऊ काही एकटा येणार नाही, तो लगेच बहिणीने बोलावलं म्हटल्यानंतर तो दारी रथ आणेल, तो रथ घेऊन येईल. आणि रथ कसला रथ पहा, तिने काय कल्पना केली आहे पहा, असा रथ चांगला तर नंदी तरी झुंपीन ग बाई. अशा रथाला मी नंदी म्हणजे सजवलेला बैल, त्याच्या अंगावर भरजरी वस्त्र घातलेले असतात. भरजरी वस्त्र घालून नंदी रथाला जोडून माझा भाऊ माझ्या दारासमोर येईल. असा नंदी चांगला तर. मग असा नंदी, असा रथ जोडून आणल्यानंतर, असा नंदी जोडून आणल्यानंतर काय होईल पहा, माहेराला जाऊ ग बाई. मग माझा भाऊ असा नंदी जोडून रथ आणणार आहे आणि मग तो मला घेऊन जाईल कुठे, माहेराला. मग मी माझ्या दादाबरोबर, माझ्या भावाबरोबर कुठे जाईल, माहेराला जाईल. असं माहेर चांगलं तर. मग असं छान माहेरी सगळ्या बहिणी जमलेल्या असतात, भाऊ असतात, त्यांचे मुलं असतात, काका काकू असतात. मग असं माहेर चांगलं आहे. मग तिथं काय करूया, धिंगा मस्ती करू ग बाई. धिंगा मस्ती म्हणजे काय, उड्या मारणं वगैरे नव्हे, म्हणजे खूप गप्पा मारणे, खूप हसणे, एकमेकांचे अनुभव एकमेकांना सांगणे, गमती जमती करणे, त्या साऱ्यांना म्हणायचं धिंगा मस्ती. ठीक आहे, समजली तुम्हाला कविता म्हणायची आहे. आवडलं तर असं यामध्ये या स्त्रीला जशा एका
चिकण मातीतून एकातून एक कल्पना सुचत गेलेल्या आहेत. तुम्हाला पण अशा कल्पना सुचल्या असतील. एखादं काहीतरी पाहिल्यानंतर त्या कल्पना लिहून काढा. आणि मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये अनुस्वार आणि अनुनासिक हा फरक सांगितलेला आहे. या कवितेमध्ये असे टिंब असलेले शब्द आलेले आहेत. या टिंब असलेल्या शब्दांमध्ये अनुस्वार आणि अनुनासिक कोणते आहेत याचा फरक समजून घ्या. आणि या स्त्रीला कोणकोणत्या कल्पना सुचलेल्या आहेत हे सारे लिहून काढा. ठीक आहे. आवडली तुम्हाला कविता? म्हणणार आहात ना मग? ओके, म्हणा आवडीने.